काही ठिकाणी तुमच्या पोलिंग एजंटला बसू दिलं जात नाही अशा काही तक्रारी कानावर येतात. जुन्नरमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस या तक्रारी केल्यानंतर अजूनही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा पद्धतीनं जर पोलिंग एजंटला आतमध्ये बसू दिलं जात नसेल तर मी आता स्वतः त्या ठिकाणी जाऊन काय हा नेमका प्रकार घडला आहे तो मी स्वतः पाहणार आहे. काही ठिकाणी 1-2 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन सुरू नसल्याचंही निदर्शनास आलेलं आहे. मला वाटतं या अशा पद्धतीनं रडीचे डाव जे खेळले जात आहेत हे रडीचे डाव खेळणं आता तरी बंद व्हावं आणि आमच्या पोलिंग एजंटला आणि यांना नियमाप्रमाणे एक निकोप वातावरणामध्ये निवडणूक पार पाडावी. जुन्नरमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. मतदान केंद्र बंद असल्यामुळे रांगा देखील लागलेल्या दिसून येतात. नाही, खरंच ही निवडणूक आयोगानं सुद्धा याची आणि निर्णय अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन या संदर्भामध्ये मतदान होण्याच्या दृष्टीनं सुरळीत मतदान पार पाडण्याच्या दृष्टीनं त्यांनी प्रत्येकाने तातडीनं याविषयी लक्ष घालणं गरजेचं आहे. ईमेलवरून ही सगळी तक्रार आहे आता दाखल केलेली आहे. काही उत्तर आलेलं आहे? नाही, अजून मला तरी याचं अजून उत्तर मिळालेलं नाही आहे. आता मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्याची शहानिशा करतो. शिरूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही स्वाभिमानी आहे. कोणी दम दिला आणि कोणी खोटं बोल पण रेटून बोल केलं अशा गोष्टींना शिरूरची स्वाभिमानी जनता थारा देणार. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.